हॉस्पिटलचा राऊंड घेत होतो. बालरोगतज्ञ असल्यामुळे लहान मुलं माझ्या संपर्कामध्ये नेहमी असतात आणि या लहान मुलांशी संपर्क येत असताना एक गोष्ट नक्की असते की त्यांना प्रश्न विचारता केलं पाहिजे, कारण ही उद्याची पिढी आहे आणि त्या पिढीला आपल्याला प्रश्न विचारता आला पाहिजे. रोज आपण ज्या वेळेला एखाद्या बाळाला तपासतो त्यावेळेला त्याला तू आज काय खाल्लं, तू आज काय केलं, आजचा काय दिनविशेष, असं काहीतरी विचारण्याची मला एक खोड आहे. मी आज विचारलं. एकानं सांगितलं की आज नेशनचा बड्डे आहे आणि कितवा बड्डे आहे तर म्हणले 7वर 5 आणि तसा बड्डे आहे. कॉन्सेप्ट छोटी वाटते, पण तुमच्या कार्यक्रमाची सुरुवात करत असताना इथे सुरुवातीला बोलणारा तडफदार मुलगा काय म्हटला की छोटी सुरुवात. ती छोटी सुरुवात फार महत्त्वाची असते. कुठलीही सुरुवात ही छोटीशीच असते, त्याचा नंतर व्यापक परिणाम हा जाणवत असतो. त्या परिणामांची पर्वा न करता गीतेतलं जो महत्त्वाचं वाक्य आहे की कर्म करत राहा, ते कर्म करणाऱ्या अतिशय महत्त्वाच्या तरुणाईच्या समोर मला बोलायला मिळतं आहे, हा माझ्यासाठी आनंदाची गोष्ट आहे. म्हणून तुमच्यासाठी टाळ्या झाल्या पाहिजे. तर हा नेशनचा बड्डे नाही आहे, तर हा नेशनला मिळालेल्या त्या फ्रीडमचा बड्डे आहे, त्या स्वातंत्र्याचा वाढदिवस आहे. जे स्वातंत्र्य मिळवण्यासाठी एक स्वातंत्र्याचं स्थंडिल हे एक अहोरात्र धगधगत राहिलं आणि असंख्य अशा काही लोकांनी, जे कित्येक लोक तर चित्रांमध्ये कधी आले नाही, उजेडात कधी आले नाही. आजच वर्तमानपत्राच्या पहिल्या पानावर धुळे कारागृहामध्ये जे फासावर गेले त्या महिला स्वातंत्र्य सेनानी होत्या आणि त्यांच्यावर संशोधन झालं पाहिजे अशी मांडणी झालेली. असे कित्येक अज्ञात लोक होते ज्यांच्यामुळे ही स्वातंत्र्य आपल्यापर्यंत पोहोचलेलं आहे. म्हणून ही स्वातंत्र्य नावाची रिटर्न गिफ्ट ज्या वेळेला बड्डेनं दिली, त्या बड्डे पार्टीला 1947 साली जेव्हा ती पार्टी झाली आणि त्याच्यानंतर आपल्याला एक फ्रीडमसाठीचं एक स्वातंत्र्याची एक रिटर्न गिफ्ट आपल्याला मिळाली, ती रिटर्न गिफ्ट ही सांभाळून वापरणं हे तितकंच महत्त्वाचं आहे, तितकंच जोखमीचं आहे. देशभक्ती ज्या वेळेला आपण म्हणतो त्यावेळेला ती देशभक्ती हातामध्ये बंदूक घेऊन फक्त सैन्यामध्ये जाऊन शत्रूचा निपात करण्यामध्येच तेवढीच मर्यादित नसते. सैनिक म्हणून ते तितक्याच दर्जाचं श्रेष्ठ असलंच पाहिजे, ते असायलाच हवं, ते असतं. पण तितकंच महत्त्वाचं हातामध्ये स्टेथेस्कोप घेऊन समाजामध्ये असलेलं दैन्य, दारिद्र्य आणि अनारोग्य घालवण्यासाठी जो काही लढतो तो त्या पांढऱ्या जग्यामधला सुद्धा तितकाच महत्त्वाचा देशभक्त असला पाहिजे, किंबहुना तो असायला हवा. याच्यासाठीची प्रेरणा म्हणून हे अशा प्रकारचे कार्यक्रम आयोजित होतात. म्हणून आयोजकांचं सुद्धा टाळ्यांच्या गजरामध्ये स्वागत झालं पाहिजे. मी काहीतरी फार उपदेशात्मक बोलण्यासाठी म्हणून आलेलो नाही. तुमच्यापेक्षा काही वर्ष थोडासा मोठा असल्यामुळे एक मोठा दादा म्हणून तुमच्याशी बोलायला आलेलो आहे. मला महत्त्वाचा आणि आनंद या गोष्टीचा वाटतो की हे दोन्ही मेडिकल कॉलेजेस अहोरात्र झगडत असताना, कोरोनासारख्या महामारीची साथ चाललेली असताना आणि तुमच्या परीक्षा आणि इतकं सगळं काही महत्त्वाचं चाललेलं असताना, मला वाटतं 3rd इयर आणि इंटर्नशिपची मुलं तुम्ही आहात सगळे, आणि तुम्हाला असं काहीतरी वाटतं आहे की तुम्ही यावं आणि काहीतरी वेगळं हटके करावं. ही महत्त्वाची गोष्ट आहे. ही ऊर्जा ही कायमस्वरूपी टिकवून ठेवा. आज विद्यार्थी दशेत आहात म्हणून हे सगळं चाललेलं आहे. उद्या याचं भान, याचं आत्मभान कधीच विसरता कामा नये. हे आयुष्यभर तुमच्या हृदयाच्या तळाशी कुठेतरी पेरलं गेलं पाहिजे आणि हे पेरलं जाण्यासाठीची भुसभुशीत जमीन तिथे महत्त्वाची असली पाहिजे. कारण कायमस्वरूपी लक्षात ठेवा, दगडावर शेती कधीच फुलत नाही. शेती फुलण्यासाठी बदल स्वीकारणारी भुसभुशीत जमीन लागते, जी आज ऊसाचं तर उद्या कापसाचं सुद्धा पीक घ्यायला तयार असली पाहिजे. अशा प्रकारची बदलांची तयारी जर तुमच्या मनाच्या तळाशी जर असेल, ती भुसभुशीत जमीन जर तुमच्या मनाच्या तळाशी असेल, तर या नव्या बदलांच्या वाऱ्यासहित तुम्ही एक वेगळे आगळे उमेद असलेले डॉक्टर म्हणून, समाज शिक्षक म्हणून समाजामध्ये पेरले जाणार आहात. याचं भान तुम्हाला असलं पाहिजे. पांढरा झगा ज्या वेळेला आपण परिधान करतो, पांढऱ्या ॲप्रन ज्या वेळेला आम्ही घालतो, त्यावेळेला त्याच्याबरोबर येणाऱ्या जबाबदारीच्या जाणीवासुद्धा आमच्या तळाशी कुठंतरी कायमस्वरूपी धगधगत असल्या पाहिजे. हे महत्त्वाचं आहे. तुम्ही बघा, सगळे लहान होतात. मलासुद्धा माझं बालपण अगदी चांगलं आठवतं आणि आज माझ्या समोर येणाऱ्या सगळ्या बालरोग पेशंटच्या बाबतीमध्ये सुद्धा मी हे बघतो. आपण एक साधा प्रश्न प्रत्येक मुलाला लहानपणी विचारतो, काय बनायचं पुढे तुला? 3री 4थीत असलेलं मूल जनरली पायलट हे उत्तर देतं. विमानात उडेल, शत्रूचा निपात करण्यासाठी सोल्जर बनेल, डॉक्टर बनेल, इंजिनियर बनेल, काय बनेल, चित्रकार बनेल सांगत असतं. पण जसं ते मोठं होत जातं तसं त्याच्या आईवडिलांकडून आलेलं बाळकडू आणि समाजाकडून आलेल्या प्रतिष्ठेच्या, लब्ध प्रतिष्ठेच्या काही समजुती
त्या कदाचित गैरसमजुती पण असू शकतील, त्या त्याच्या मनावर गोंदवल्या जातात आणि मग तो काय बनायला लागतो. मला काय बनायचं, तुम्हाला मॅडम म्हटलं डॉक्टर बनायचं, मला इंजिनियर बनायचं, आणि त्याचे 2च ध्येय सीमित राहतात. या 2च ध्येयांपुरतं हे सगळं काही जग त्याचं प्रस्थापित होत जातं. 11वीला येईपर्यंत, 10वीच्या बोर्डाच्या परीक्षेला तो अपियर होईपर्यंत बऱ्यापैकी त्याचं चित्र त्याच्या आईवडिलांनी आणि त्याच्या नातेवाईकांनी मिळून घट्ट केलेलं असतं की तुला काय बनायचं, डॉक्टरच बनायचं. का बनायचं हे त्याला तोपर्यंत कळलेलं नसतं. मी आज 1800 काउन्सिलिंग सेशन्स आत्तापर्यंत केले. या 1800 काउन्सिलिंग सेशन्समध्ये मला एक गोष्ट नेहमी जाणवली की त्या 10वीच्या मुलाला डॉक्टर का बनायचं हा प्रश्न विचारल्यानंतर उत्तरच देता येत नाही. आईबाबा म्हणतात म्हणून बनायचं, किंवा मला इंजेक्शन द्यायला आवडतं म्हणून बनायचं, किंवा मला ऑपरेशन करण्यात मजा येते म्हणून बनायचं. हे असले काहीतरी ढोबळमानाने आलेले उत्तरं तो त्यावेळेला देत असतो. 12वीला येईपर्यंत, अभ्यास चांगला होईपर्यंत त्याच्या मनामध्ये डॉक्टर बनण्याचं एक सुदृढ कारण हळूहळू तयार होतही असेल कदाचित. पण एक लक्षात घ्या, आपल्या देशात जशी जातीची उतरंड आहे तशी मार्कांची सुद्धा उतरंड आहे, आणि त्याच्यावरून एक नवी वर्णव्यवस्थाही निर्माण झाली. ती वर्णव्यवस्था काय सांगते हे तुम्ही सगळ्यांनी अनुभवलं, आणि अनुभवातून तुम्ही आता इथपर्यंत पोहोचलेला आहात. तुम्ही तुमचे ज्या वेळेला प्रवेश तुमचे होत असतात त्यावेळेला काय होतं, अतिशय चांगले गुण मिळालेला कुठे जातो, वैद्यकीय क्षेत्रात जातो. त्यातल्या त्यात दुय्यम गुण असलेला काय करतो, मग त्यातला त्यात जो सगळ्यात चांगले गुण असलेले असतात तो MBBSला जातो, त्याच्यानंतरचा BDSला जातो, मग कुठेतरी BAMSला जातो, मग कुठेतरी BHMSला जातो. ही उतरंड तयार झाली. हे आम्हाला कळून नव्हती येत, पण ती झाली, ती तयार झाली. आणि आता ह्या नव्या वर्णव्यवस्थेचे तुम्ही पाईक झालेला आहात. ह्या वर्णव्यवस्थेला भेदावं लागणार आहे हे लक्षात घ्या. MBBS म्हणजे श्रेष्ठ, आणि BHMS किंवा BEMS किंवा BAMS म्हणजे कनिष्ठ, हे आधी डोक्यातून काढून टाका. ही एक गोष्ट सगळ्यात महत्त्वाची आहे की आपल्यावर समाजानं थोपवलेल्या वर्णव्यवस्थेला आम्हाला झुगारून देता आलं पाहिजे. खेड्यामध्ये काम करणारा अतिशय छोट्याशा टपरीवजा एखाद्या रूममध्ये किंवा खोलीमध्ये प्रॅक्टिस करणारा एक जनरल प्रॅक्टिशनर म्हणजे खरं म्हणजे फॅमिली फिजिशियन असतो. तो सुद्धा तितकाच महत्त्वाचा आहे जितका एखाद्या महानगरामध्ये कॉर्पोरेट हॉस्पिटलला गलेलठ्ठ पगार घेणारा डॉक्टर असतो. त्यामुळे ही कॉन्सेप्ट आधी डोक्यातून काढून टाका की मी डॉक्टर कशासाठी बनायचं हे आधी मनाच्या तळाशी विचारा. आत्मपरीक्षण करायला शिका. आरशामध्ये जाऊन स्वतःला हा जाब विचारा की मी का या क्षेत्रामध्ये आहे. या क्षेत्रामध्ये येण्याचं उत्तर जर आतून असं आलं की एक चांगला गाडी पाहिजे, एक चांगला बंगला पाहिजे, एक चांगलं मोठं हॉस्पिटल पाहिजे, दिसायला छान दिसायला उमदा माझा जोडीदार पाहिजे, एवढ्यापुरतंच जर मर्यादित असेल तर तुम्ही चुकीच्या क्षेत्रात आले. ही गोष्ट लक्षात घ्या. कारण आज जेवढेही बंगले, जेवढेही मोठे हॉस्पिटल्स, जेवढेही मोठ्या कार्स तुम्ही बघतायत त्या एका रात्रीतून तयार झालेल्या नाही आहेत. त्याच्यासाठी हे खरं म्हणजे बाय प्रॉडक्ट असलं पाहिजे. हे तुमच्या परिश्रमाचं बाय प्रॉडक्ट असलं पाहिजे. तुमचं मुख्य प्रॉडक्ट काय असलं पाहिजे, सेवाभाव. आणि हा सेवाभाव फक्त आदर्शापुरता मर्यादित ठेवू नका, काहीतरी बोलण्यापुरतं किंवा भाषणापुरतं मर्यादित ठेवू नका. मी हे बोलतोय कारण मला हे नाक तयार होण्यासाठी कष्ट उपसावे लागलेले आहेत, ते तुम्हालासुद्धा करावं लागणार आहे. या दृष्टीनं सचोटी आणि जिद्द ही जर मनामध्ये आली तर हे सगळं होणार आहे. हे म्हणायला तसं फार सोपं वाटतं, पुस्तकी वाटतं, पण ज्या दिवशी तुम्ही डॉक्टर म्हणून समाजामध्ये उतरता त्यावेळेला गढूळ पाण्याचा चिखल तुमच्या पायाला लागल्याशिवाय राहणार नाही. तुम्ही आता आजूबाजूला फेसबुकच्या डॉक्टरांविषयीच्या पोस्ट बघा, फार काही बरं चांगलं लिहिलेलं दिसत नाही. शिवराळ भाषेमध्ये आपला उद्धार केला जातो. हा उद्धार का होतो याचं आत्मपरीक्षण आपल्याला करावं लागणार आहे. आपल्याच काही ज्येष्ठांनी केलेल्या चुकांची फळं आपल्या वाटेला येऊ नये असं जर वाटत असेल तर ज्येष्ठांचे पाय धरताना आपण कुणाच्या पायावर नतमस्तक होतोय ते पाय आधी तपासून बघायला शिकलं पाहिजे. ते पाय खरोखर आदरणीय आहेत का हे बघायला पाहिजे. त्याच्यातला आदरभाव तेवढा घेऊन बाकीचं फोलपट टाकून देणं सुद्धा शिकता आलं पाहिजे. कारण मी ज्या दिवशी आलो त्या दिवशी मला एक गोष्ट सगळ्या सिनियर्सनी सांगायला सुरुवात केलेली होती की जर तुला टक धरायचा असेल, जर तुला टिकायचं असेल तर काय करावं लागेल, PRO नेमावं लागेल. कमिशन बेस्ड प्रॅक्टिसला तुला जवळ करावं लागेल. तुला खेडोखेडी असलेल्या काम करणाऱ्या डॉक्टरांना जाऊन भेटावं लागेल, त्यांना भेटवस्तू द्यावे लागतील. फार्मा कंपन्यांशी सलगीनं वागावं लागेल. त्यांनी दिलेले गिफ्ट स्वीकारावे लागतील. त्या आकर्षक वेष्टनांमध्ये गिफ्ट मिळत असतील पण ते एवढेही मोठे नाहीत की ते तुम्हाला विकत घेऊ शकतील.
त्यामुळे तुमची किंमत ही तुम्ही स्वतः निर्माण करायची आहे. ही किंमत कधीही कमी होऊ देऊ नका. कुणाच्याही समोर लोटांगणं घालणं हे कधीच तुमच्या मनाला मंजूर होणार नाही. इतकं आत्मभान स्वतःचं सततच थंडील म्हणून जागं ठेवा. हे खूप महत्त्वाचं आहे. ज्या दिवशी तुम्ही प्रॅक्टिसमध्ये उतरतात त्या दिवशी गढूळ पाण्याचे कित्येक थेंब तुमच्या अंगावर उडणार आहेत आणि तो पांढरा ॲप्रन पांढरा राहणार नाही आहे. कित्येक मोहाचे क्षण तुमच्यासमोर येणार आहे. मी बसून राहिलं पाहिजे, मी टिकून राहिलं पाहिजे, मी अवेलेबल असलं पाहिजे, ही एक माफक अपेक्षा फक्त तुमच्याकडून पेशंटची असते. ती जर तुम्ही पूर्ण केली तर तुम्हाला जेवायला झोपायला सुद्धा वेळ मिळणार नाही, इतकं काम आहे. आपला देश हा इतका विविधतेने नटलेला देश आहे. याच्यामध्ये दारिद्र्य आहे, दैन्य आहे. मी मुलींना खास करून एक विनंती करीन, तुम्ही तशा आहात असं मी म्हणत नाही, पण तुमच्या कोणी मैत्रिणी जर असं म्हणत असतील की माझा जोडीदार हा पुण्यात किंवा मुंबईत किंवा मोठ्या महानगरांमध्येच सेटल होणारा असला पाहिजे, तर त्यांचं प्रबोधन करायला आज आत्ता या क्षणापासून सुरुवात करा. आपल्याला तळागाळातल्या प्रत्येक माणसापर्यंत आरोग्य पोचवायचं असेल तर कुणाला तरी सॅक्रिफाईस करावं लागेल. प्रत्येकालाच पुणे मुंबई मिळणार नाही आणि मिळणाऱ्याला कदाचित असं वाटलं पाहिजे तिथे की मला जरी पुणे मुंबई मिळालेलं असलं तरी माझा एक आयुष्यातला छोटासा काळ व्हायना. तर फाटक सरांसारखा अशा ठिकाणी, बारीपाड्यासारख्या ठिकाणी गेला पाहिजे की जिथे फक्त सायकलवर माणूस सलाईन लावत हिंडत होता. किती वर्ष? अतोनात 9 वर्ष. कशासाठी? त्यांना नव्हतं वाटत बंगला घ्यावा, त्यांना नव्हतं वाटत बाहेर कुठेतरी शेत घ्यावं, त्यांना नव्हतं वाटत माझी कुठली तरी ऑडी किंवा अजून कुठली तरी भारी कार असली पाहिजे. हे सगळं मिळणार आहे. आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर तुमच्याकडे बाय प्रॉडक्ट म्हणून या गोष्टी आपोआप येतील, पण तुम्ही सम्यक विचारानं पुढं सरकलं पाहिजे. तुम्ही मोहाच्या क्षणांना नाही म्हणणं शिकलं पाहिजे. तुम्ही या फार्मा कंपन्यांना त्यांच्याकडून मिळणाऱ्या लाचेला नाही म्हणायला शिकलं पाहिजे. कार्पोरेट हॉस्पिटल्स, जे हॉस्पिटल्स व्यापारी वर्गानं चालवायला घेतलेले आहेत, नॉन डॉक्टर फील्डमधल्या लोकांनी चालवायला घेतलेले आणि त्यांचा मोठं फक्त पैसा आहे, अशा हॉस्पिटल्सला नाही म्हणायला शिकायला पाहिजे. मी छोटंसं काम करेन, मी भाकरी आणि भाजी खाईल, पण मी माझं काम हे माझ्या अखत्यारीत असलेलंच करेन. एवढं जरी काम सुरू केलं तरी तुम्ही देशभक्त ठेवता. मी जे काही काम करतोय ते तन्मयतेने करतोय, प्रामाणिकपणे करतोय, समोरच्याच्या वेदनेला निदान फुंकर घालण्यासाठी करतोय. एवढं जरी केलं तरी ते काम प्रामाणिक असतं, हे लक्षात घ्या. एवढी प्रामाणिकपणा कायमस्वरूपी तुमच्यामध्ये असली पाहिजे, एवढी सहवेदना तुमच्यामध्ये कायमस्वरूपी असली पाहिजे की दुसऱ्याचं दुःख किमान मला समजलं पाहिजे. ते दुःख मला कमी करता येत नसेल तर त्याच्यामध्ये काहीही वावगं नाही आहे. ही गोष्ट तितकीच महत्त्वाची. मला एखादी गोष्ट जमत नसेल तर नाही म्हणायला शिकलं पाहिजे. ते फार महत्त्वाचं आहे. मला ऑपरेशन नाही जमणार आहे, झेपणार नाही आहे, मी सर्जन आहे, लाख मोठा आहे, माझं समाजामध्ये नाव आहे, पण मला हे ऑपरेशन नाही करता येणार आहे हे सांगण्याची लाज कधीच बाळगू नका. त्याचा जीव वाचणं हे सगळ्यात प्रायोरिटीचं लक्षण असलं पाहिजे तुमच्या दृष्टीने. कदाचित माझ्याकडे तुटपुंजा साधनसामुग्रीमध्ये तुमचा जीव वाचणार नाही, तुम्ही पुढे जा हे सांगण्यामध्ये काहीही गैर नसतं, हे शिका. आणि हेही शिका की एखादी गोष्ट ही आपल्यासारखी नाही म्हणजे ती दुय्यमच असली पाहिजे, हेही डोक्यातून काढून टाका. अवेलेबल रिसोर्सेसमध्ये तुम्ही दोघंही मेडिकल कॉलेजची मुलं मुली काम करता आहात. तुमच्याकडे सगळ्या गोष्टींच्या सुविधा नाही आहेत. आजही वैद्यकीय प्रशिक्षणाकडे ज्या पद्धतीने बघितलं जातं त्याचं एकच हेडिंग आहे, शिकाऊ डॉक्टर. आणि शिकाऊ डॉक्टरला काहीच येत नाही असा समाजाचा विचित्र दृष्टिकोन तयार झालेला आहे. त्या दृष्टिकोनाला मोडीत काढावं लागेल. पांढरा ॲप्रन घातल्यानंतर मी जबाबदार नागरिक आहे, या देशाचा सगळ्यात महत्त्वाचा अविभाज्य घटक आहे, माझ्याकडे बघण्याचा दृष्टिकोन लोकांचा वेगळा आहे, याची जाणीव न ठेवणाऱ्या मुलांमुलींमुळे हे दिवस आपल्यावर आलेले आहेत. पांढऱ्या ॲप्रनमध्ये जर दारूची बाटली जर हातामध्ये घेऊन जर मुलगा किंवा मुलगी फिरताना दिसणार असेल किंवा गाडीवर थिल्लरपणा करताना दिसणार असेल तर समाज तुमच्या सोशल ऑडिटला कायमस्वरूपी लक्षात घेत असतो, हे लक्षात घ्या. आणि म्हणून ज्या दिवशी माझ्या अंगावर पांढरा ॲप्रन आहे त्या दिवशी माझ्यातून थिल्लरपणा होणार नाही. एवढी किमान जुजबी गोष्ट जरी मी स्वीकारली तरी समाजाचं सोशल ऑडिटमध्ये मी चांगला तरुण गेलो असं काहीतरी म्हणता येईल. आणि म्हणून एवढ्या साध्या माफक अपेक्षांना घेऊन ते निकष लावून जर मी माझ्या प्रॅक्टिसमध्ये उतरलो तर ती प्रॅक्टिस कायमस्वरूपी यशस्वी होणार आहे. मग ती पुण्या मुंबईत असो किंवा बारीपाड्यात असो, ती प्रॅक्टिस कुठे करतो याला महत्त्व नाही आहे, ती प्रॅक्टिस मी किती प्रामाणिकपणे करतो याला महत्त्व आहे.
मी ते करत असताना लोकांसाठी काय करतोय हे महत्त्वाचं आहे. आणि जाता जाता शेवटचं महत्त्वाचं सांगतो की मी समाज शिक्षक बनलं पाहिजे. तुम्ही बघा, पूर्वीच्या गावांमध्ये एक पोस्टमॅन यायचा आणि तो पत्र घेऊन यायचा. तो समाजातला, त्या गावातला सगळ्यात लब्धप्रतिष्ठित माणूस होता, कारण तो ते निरोप आणायचा आणि वाचून दाखवायचा. तो एकच साक्षर होता. तसंच त्या गावामध्ये एक शिक्षक असायचा. तो म्हणेल ती पूर्व दिशा असायची, कारण त्याने दिलेलं मार्गदर्शन हे नेहमी डोळ्यात अंजन घालणारं असायचं. आणि त्या गावामध्ये एकच डॉक्टर असायचा, जो डॉक्टर सांगेल ती पूर्व दिशा घेऊन डोळे झाकून त्याला देव मानणारी मंडळी त्या काळामध्ये होती. जर कुणी, एक लक्षात घ्या बाबांनो, जर कुणी तुम्हाला देव म्हणत असेल तर त्याला हात जोडून नम्र विनंती करा, मी देव नाही. आपण देवत्व पार करण्या इतपत मोठे झालेलो नाही आणि ते कधीच होणार नाही. ज्या दिवशी देवपणा डोक्यात गेला त्या दिवशी आपण माणूस उरत नाही. माणूस म्हणून प्रयत्नशील राहणं एवढंच आपल्या हातात. ही कॉन्सेप्ट आपली बदलत बदलत आज आपल्याकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलत का गेला याचा आत्मभान आपल्याला ठेवावं लागणार आहे. याचा आत्मशोध आपल्याला घ्यावा लागणार आहे. आणि आपल्याला पुढच्यांनी जी काही घाण करून ठेवलेली आहे ती स्वच्छ करण्यासाठी चांगला खराटा हातात घ्यावा लागेल. आणि एक चांगलं समाज शिक्षक म्हणून आपल्याला या समाजामध्ये यावं लागेल. आरोग्य साक्षरता, रुग्ण साक्षरता हे शब्द परवलीचे बनवावे लागतील, जे नाही आहेत आज. लोकांना डेंग्यूबद्दल काहीच कळत नाही, लोकांना कोरोनाबद्दल काहीच कळत नाही, लोकांना अवेअरनेसबद्दल काही कळत नाही, लोकांना आजारपणांबद्दल काही कळत नाही आणि ते फसले जातात, ते फसवले जातात. हे फसवलं जाणं आपल्याला मोडीत काढायचं आहे. वेल बेबी क्लिनिक, मी पिडियाट्रिशियन्सला नेहमी सांगत असतो, तुम्ही काय चालवा तर वेल बेबी क्लिनिक चालवा. ही कॉन्सेप्टच मोडीत काढली गेली. तुमच्याकडे आलेलं बाळ हे सुदृढ असलं पाहिजे, त्याच्यानंतर त्याच्या संगोपनाच्या 4 गोष्टी सांगण्यासाठी तुम्ही डॉक्टर बनलेला. सगळ्याच आजारांना दुरुस्त करण्यासाठी डॉक्टर नाही बनलेला. समाजामध्ये आजार पसरू नये म्हणून आपण PSM शिकत असतो. तर PSMचा उद्देश असतो की आजार होऊच नये म्हणून प्रिव्हेंटिव्ह सोशल मेडिसिन तुमच्यात ते भिनलं पाहिजे. तो ऑप्शनला टाकण्याचा विषय नाही आहे. ती गोष्ट आपल्यामध्ये आली पाहिजे. डॉक्टर पेशंट रिलेशनशिप याच्यावर आपल्याकडे खूप मोठे मोठे परिसंवाद आयोजित होतात, पण ते फक्त स्लाईड शो पुरते मर्यादित राहतात. रुग्णाशी बोललं पाहिजे, त्याच्या नातेवाईकाशी बोललं पाहिजे, त्याला त्याच्या आजाराबद्दलची साक्षरता ही दिली पाहिजे, त्याच्यातले उतार चढाव हे अतिशय संयमानं आणि शांतपणे समजावून सांगितले पाहिजे. एखादी घडलेली दुर्दैवी घटनासुद्धा त्याला तितक्याच मृदू भाषेमध्ये समजावून सांगता आली पाहिजे. हे करताना त्याच्यातली सहवेदना आपल्यामध्ये आहे की नाही हे बघायला पाहिजे. त्याची वेदना ही जाणून घेतली पाहिजे. त्याचं कोणीतरी गेलेलं ना आपण म्हणतो तुमचा पेशंट तर मेला, ही वृत्ती आपली काढून टाकली पाहिजे. त्याच्यासाठी ती अपरिमित हानी आहे हे आपल्याला तिथे समजून घेता आलं पाहिजे. ती सहवेदना माझ्यामध्ये आली तर मी चांगला डॉक्टर म्हणून नावारूपाला आपोआप येतो. त्याच्यासाठी वेगळं काही करावं लागत नाही. जाता जाता एवढंच सांगेन की कुठल्याही पुढाऱ्यांसमोर, कुठल्याही गावगुंडांसमोर लोटांगणं घालू नका. धिक्कार करणाऱ्यांच्या झुंडी आल्या तर त्याला कानाडोळा करायला शिकवलं पाहिजे. हे अब्राहम लिंकनांचं हेडमास्टर्स पत्र, या पत्रातलं वाक्य कायमस्वरूपी लक्षात ठेवा. मी माझा विजयाचा आनंद संयमानं व्यक्त करायला पण शिकलं पाहिजे. एखादी केस मी खूप चांगली केली याचा धिंडोरा न पिटता या केसमधून मी काय शिकलो आणि माझ्या पेशंटनं मला काय शिकवलं हे जोपर्यंत मला कळत नाही, निरंतर चालणाऱ्या विद्यार्थी दशेची सुरुवात जोपर्यंत माझ्या ठाई होत नाही, पेशंट ही माझी युनिव्हर्सिटी आहे आणि ती मला कायमस्वरूपी काहीतरी शिकवते आहे, हा उद्देश जोपर्यंत माझ्या डोक्यात भिनत नाही तोपर्यंत मी चांगला डॉक्टर बनूच शकत नाही. या दृष्टिकोनातून विचार कराल म्हणून मोठ्या भावाचं छोट्या भावा बहिणींना एक नम्र निवेदन, या दृष्टिकोनातून याच्याकडे बघा. हा उपदेश नव्हता. तुम्हा सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा देतो. वेळ छोटी आहे, सुरुवात छोटी आहे, पण कार्यक्रमाची उर्मी खूप मोठी आहे, त्याची धग खूप मोठी आहे. ती धग देशभरामध्ये पोहोचली पाहिजे, ही मशाल पेटती राहिली पाहिजे. म्हणून सर्व आयोजकांच्या समोर मी त्यांना शुभेच्छा देतो आणि हे काम मोठं होत जाईल, एक वादळ बनून घुंगावेल आणि चांगल्या दर्जाचे, उच्च प्रतीचे आणि चांगल्या विचारांचे समाजशील डॉक्टर, सहवेदना होणारे आणि सहवेदना असणारे डॉक्टर्स समाजाला तुमच्या रूपानं मिळतील. या शुभेच्छांसहित थांबतो. धन्यवाद.